Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. तर मागच्या सेशनमध्ये आपण टॉपिक नंबर 6 हा फिनिश केलेला आहे. 5th चॅप्टर फिनिश केलेला आहे. ह्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 6ला सुरुवात करणार आहोत. तर युनिट नंबर 6चं जे नेम आहे ते आहे मेनूज नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन. तर ह्या आपल्याला युनिटमध्ये कोणकोणते पॉईंट्स असणार आहेत ते बघूया आपण. 6.1 असणार आहे, त्याचं नाव आहे स्टेटस बार. त्याच्यानंतर 6.2 आहे बॅनर, जे की आपण दोन्ही पॉईंट्स ह्या सेशनमध्ये कवर करणार आहोत. 6.3 आहे स्लाईड शो. 6.4 आहे मेनूज. 6.5 इज प्रोटेक्टिंग वेब पेज अँड 6.6 इज फ्रेमवर्क अँड इट्स ॲप्लिकेशन्स. तर आजच्या सेशनमध्ये 6.1 आणि 6.2 आपण कवर करणार आहोत. तर स्टेटस बार सुरुवातीला आपण डिस्कस करूया. म्हणजे स्टेटस बार कुठे असणार आहे? स्टेटस बार इज लोकेटेड ॲट द बॉटम ऑफ द ब्राउझर विंडो अँड इज यूज्ड टू डिस्प्ले शॉर्ट मॅसेज टू व्हिजिटर्स टू युअर वेब पेज. आता स्टेटस बार आपण जनरली कम्प्युटर आणि वेब पेजवरती बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे. हा सेम तोच स्टेटस बार असणार आहे जो की आपल्याला बॉटम लाईनला दिसतो ब्राउझरच्या विंडोच्या, आणि त्याच्यावर छोटासा एक शॉर्ट मेसेज लिहिलेला असतो. सम डेव्हलपर्स डिस्प्ले अ मॅसेज ऑन द स्टेटस बार व्हेन द वेब पेज इज फर्स्ट ओपन. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं होतं की ज्यावेळेला जे आपलं वेब पेज असणार आहे, जे की ओपन होत असणार आहे, म्हणजे ते प्रोसेसमध्ये असणार आहे, त्यावेळेला खाली स्टेटस बारवरती काहीतरी एक शॉर्ट मेसेज डिस्प्ले होतो की ओपनिंग वेब पेज प्लीज वेट, किंवा इट टेक सम टाईम, किंवा जे काही वेब पेजचं नेम असेल तो डिस्प्ले होतो. अशा प्रकारे ज्या गोष्टी डेव्हलपरला डिस्प्ले करायच्या असतात युजरला, तो त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्या स्टेटस बारवर एखादा स्टॅटिक मेसेज कसा बिल्ड करायचा, म्हणजेच बिल्डिंग अ स्टॅटिक मेसेज, हा आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे. त्याच्यामध्ये अ स्टॅटिक मेसेज appears when the web page opens and remains on the status bar until the web page is closed. म्हणजे वेब पेज ओपन केल्यानंतर आपल्याला जो काही स्टेटस बारवरती जो कंटेंट असणार आहे, तो मेसेज असणार आहे, तो जोपर्यंत ते वेब पेज क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला ते दिसणार आहे. द कंटेंट ऑफ द स्टेटस बार इज द व्हॅल्यू ऑफ विंडो ऑब्जेक्ट्स स्टेटस प्रॉपर्टी. म्हणजे आता जो काही स्टेटसची प्रॉपर्टी असणार आहे, जो काही विंडोचा ऑब्जेक्ट असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटस बारचा जो कंटेंट असणार आहे ॲज अ व्हॅल्यू म्हणून आपल्या विंडो ऑब्जेक्ट स्टेटस प्रॉपर्टीमध्ये डिस्प्ले करायचं असतं. टू डिस्प्ले अँड मॅसेज ऑन द स्टेटस बार यू विल नीड टू असाइन द मॅसेज टू द स्टेटस प्रॉपर्टी ऑफ द विंडो ऑब्जेक्ट. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला मॅसेज डिस्प्ले करायचा असतो स्टेटस बारवरती, तर आपल्याला काय करायला पाहिजे की जो काही मॅसेज असणार आहे तो आपल्याला असाइन करायला पाहिजे. कुठे असाइन करायचा? जी की आपली स्टेटस प्रॉपर्टी असणार आहे, कोणाची? विंडो ऑब्जेक्टची. त्याला आपण त्या गोष्टी असाइन करायला पाहिजे. आणि बिल्ड करताना आपण कशा प्रकारे करू शकतो की व्हॅल्यूज डॉट स्टेटस विंडो डॉट स्टेटस. आता अशा प्रकारच्या मेथड आपण ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी यूज केल्या आहेत. विंडो डॉट ओपन, विंडो डॉट क्लोज. आता ह्याच्यामध्ये मी काय डिस्प्ले करणार? विंडो डॉट स्टेटस इज इक्वल टू इन्व्हर्टेड कोटमध्ये मी काय लिहिणार की ट्रेड सिक्रेट्स आर रिव्हील इन द डेमिस्टिफाय. म्हणजे जो काही कंटेंट मला माझ्या स्टेटस बारमध्ये डिस्प्ले करायचा असणार तो कंटेंट मी त्याच्यावरती पोस्ट करणार. आणि त्याचा एक एक्झाम्पल आपण इथं घेऊया की हा मेन आपला विंडो असणार आहे, त्याच्या बॉटमला आपला स्टेटस बार असणार आहे. स्टेटस बारच्या ठिकाणी जे काही आपला मेन जो मॅसेज डिस्प्ले करायचा असणार आहे, जो की स्टॅटिक असणार आहे, तर तो मी या साईडला अशा प्रकारे डिस्प्ले करू शकतो, जो की असणार आहे इन दिस वे वी गोइंग टू डिस्प्ले द मॅसेज ऑन द स्टेटस बार दॅट इज स्टॅटिक कॅन बी डिस्प्लेड ऑन दिस वेब पेज. त्यानंतर असणार आहे पॉईंट तो आहे चेंजिंग द मॅसेज युजिंग द रोल ओव्हर. तर रोल ओव्हर ही कन्सेप्ट आपल्याला ऑलरेडी झालेली आहे. तर सेम तीच कन्सेप्ट आपण काय करायची आपल्या विंडो स्टेटसमध्ये यूज करायची. म्हणजे जो की आपला स्टेटस बारवरती जो मॅसेज असणार आहे तो आपण त्याच्यावरती डिस्प्ले करायचा. यू कॅन मेक द स्टेटस बार मॅसेज कम अलाइव्ह बाय टेलिंग द व्हिजिटर समथिंग अबाउट द ऑब्जेक्ट द व्हिजिटर पॉईंट ऑन द वेब पेज. म्हणजे ज्या काही ऑब्जेक्टवरती आपल्याला रोल ओव्हर देऊन
त्या व्हिजिटरला एखादा मॅसेज डिस्प्ले करायचा असतो आपल्या स्टेटस बारवरती, तो आपण ह्याच्यामधून करू शकतो. द मेसेज ऑन द स्टेटस बार चेंजेस ॲज द व्हिजिटर्स मूव्स द माऊस कर्सर ओव्हर ॲन ऑब्जेक्ट ऑफ द वेब पेज. आता माहीत आहे की आपल्याला ज्या वेळेला आपण रोल ओव्हर यूज करणार असतो, तो रोल ओव्हर आपण कशासाठी यूज करतो, एखाद्या ऑब्जेक्टवरती आपला माऊस कर्सर नेल्यानंतर जी काही ॲक्शन आपल्याला डिस्प्ले करायची असते त्यावेळेला आपण रोल ओव्हर यूज करतो. त्याच्यामध्ये ज्या ऑब्जेक्टवरती माऊस कर्सर जाणार त्या ऑब्जेक्टवरून त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस बारमध्ये त्या गोष्टी डिस्प्ले होणार. ऑन माऊस ओव्हर इव्हेंट इज जनरेटेड वेन द व्हिजिटर मूव्स द माऊस कर्सर ओव्हर ॲन ऑब्जेक्ट ऑन द वेब पेज. आता ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आता चेंजिंग द मॅसेज युजिंग द रोल ओव्हरमध्ये आपण एक सिम्पल एक्झाम्पल आणि त्याचं सिंटॅक्स बघूया. आता मी काय घेणार, आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला आपण रोल ओव्हर यूज करणार त्यावेळेला आपण एक प्रकारे अँकर टॅग यूज करणार, सेम इथं केलेला आहे. त्यावेळेला आपल्याला एक इव्हेंट जनरेट करायचा, तो की मी घेतला माऊस ओव्हर इव्हेंट इज इक्वल टू, आता इथे घेतला मी एक नवीन मेथड फंक्शन जो काय असणार आहे डिस्प्ले स्टेटस बार मेसेज, आणि याच्यामध्ये मी काय दिला पॅरामीटर दिला 1, जो की किती टाईमला मला दिसायला म्हणजे अवेलेबल शो करायचं असणार आहे, तिथं मी त्याचा पॅरामीटर इनपुट केला म्हणजे इन्सर्ट केला. आणि त्याच्यामध्ये मला जो मॅसेज हवा असणार आहे तो मी यू टॅगमध्ये दिलेला आणि अँकर टॅग मी क्लोज केला. त्याच्यानंतर आपल्याला विंडो स्टेटस ही मेथड यूज करायची असणार आहे. तर सिम्पली घेतला आपण काय @कोड लिस्निंग इज इक्वल टू घेतला, पुन्हा अँकर टॅग घेतला, त्याच्यावर मी काय घेतला माऊस ओव्हरचा इव्हेंट घेतला, त्याच्यामध्ये मी काय घेतला विंडो डॉट स्टेटस, जो की ह्या स्टेटससाठी मेथड असणार. त्याच्यामध्ये जो मला मॅसेज डिस्प्ले करायचा आहे तो मी डिस्प्ले करणार, जसं की 10% डिस्काउंट फॉर जावा डेमिस्टिफाईड, आणि त्याच्याखाली जो की आपला मॅसेज असणार आहे तो मी यू टॅगमध्ये दिला की जावा डेमिस्टिफाईड हे आपलं बुक असणार आहे. तर अशा प्रकारे आपण इव्हेंट पण जनरेट करू शकतो, प्लस जो काही मॅसेज असेल जो की हा आपला ओरिजिनल मॅसेज असणार आहे, जो की पहिला असणार आहे, मी काय करणार ह्याच्यामध्ये ह्या अशा प्रकारे चेंज करू शकतो की हा एक माऊस ओव्हर इव्हेंट होता, ह्याच्यामध्येच मी माऊस ओव्हर इव्हेंटमध्येच मी काय घेतला विंडो डॉट स्टेटस घेतला. अशा प्रकारे आपल्याला हा मॅसेज चेंज करता येतो यूजिंग द रोल ओव्हर्स. द डिस्प्ले स्टेटस बार मॅसेज, दिस फंक्शन इज कॉल्ड each time when the visitor moves the mouse cursor over the title of the book. म्हणजे ज्या वेळेला बुकच्या टायटलवर त्याचा माऊस कर्सर जाणार त्यावेळेला तो फंक्शन कॉल होणार. द डिस्प्ले स्टेटस बार मेसेज इज नियरली आयडेंटिकल टू द ओपन न्यू विंडो फंक्शन. तर हा फंक्शनवर आपण डिस्कशन केलेलं आहे की आपल्याला एखादी फंक्शन हा यूज केला, तशा प्रकारे सिमिलर फंक्शन आपला कुठला असणार आहे डिस्प्ले स्टेटस बार मेसेज हा फंक्शन. बऱ्यापैकी दोन्ही फंक्शन सिमिलर असणार आहेत. द डिस्प्ले स्टेटस बार मेसेज फंक्शन इज पास्ड ॲन इंटीजर दॅट इंडिकेट्स द बुक दॅट एक्सपिरियन्स द ऑन माऊस ओव्हर इव्हेंट. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादा इंटीजर पास करतो आपल्या डिस्प्ले स्टेटस बार मेसेज या फंक्शनमध्ये, तर त्याचं इंडिकेशन काय असतं, इट इंडिकेट्स दॅट द बुक दॅट एक्सपिरियन्स द ऑन माऊस ओव्हर इव्हेंट. म्हणजे ज्यावेळेला इव्हेंट ऑकर होणार त्यावेळेला त्यासाठी आपण तिथं पॅरामीटर देतो किंवा एक इंटीजर त्याच्यात पास करतो. आता नेक्स्ट आपल्याला पॉईंट येतो तो आहे मूविंग द मॅसेज अलॉंग द स्टेटस बार. आता आपला होता स्टॅटिक होता मगाचा, जो आपण मगाशी डिस्कस केला तो होता स्टॅटिक. आता असणार आहे तो असणार आहे मूविंग असणार आहे स्टेटस बारवरच. त्या गोष्टीमध्ये आपल्याला काय काय असणार आहे, द मॅसेज अपियर्स टू रिपल अक्रॉस द स्टेटस बार कंटिन्युअसली व्हाईल द विजिटर लुक्स अराउंड द वेब पेज. म्हणजे त्यानं वेब पेज एखादा लोड केला, त्या लोड केल्यापासून तो जो काही त्या वेब पेजवरती काम करेल तोपर्यंत त्याला तो आपला जो मॅसेज असणार आहे तो त्याला डिस्प्ले होत राहणार, आणि ज्या वेळेला क्लोज करणार त्यावेळेला पूर्ण वेब पेज क्लोज करणार. मुवमेंट ऑफ द मॅसेज डझंट स्टॉप इवन ड्युरिंग रोल ओव्हर्स. तर जो काही स्टेटस बारवरती आपल्याला जो काही मूविंग मॅसेज असणार आहे डिस्प्ले होत असणार आहे
तर तुम्ही कोणत्याही रोलवर त्याच्यावरती घेतला तर त्याच्यावर काही मुवमेंट जाणवून येत नाही किंवा तो एक प्रकारे स्टॉप होत नाही. तो कंटिन्यू फ्रॉम द स्टार्ट टू द एंड आपल्याला मूविंग मॅसेज डिस्प्ले होत राहतो आपल्या स्टेटस बार. द ब्राउझर बिगिन्स बाय कॉलिंग द स्टार्ट फंक्शन वेन द वेब पेज फर्स्ट लोड इन टू द ब्राउझर. तर आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला एखादं वेब पेज आपण लोड करतो ब्राउझरवर त्यावेळेला स्टार्ट फंक्शन आपल्याला कॉल करावं लागतो किंवा ते कॉल होतं. तर काय घेतलं आपण एक्झाम्पलमध्ये की मी घेतला बॉडी टॅगमध्ये मी काय घेतला ऑन लोड घेतला आणि इज इक्वल टू काय दिला मी स्टार्ट फंक्शन. तर ह्या स्टेटमेंटनं आपल्याला काय होणार आहे की ज्यावेळेला आपला वेब पेज लोड होत असतो त्यावेळेला स्टार्ट फंक्शन हे कॉल होतं आणि त्याच्यामध्ये द स्टार्ट फंक्शन डिफाईन इन द हेड टॅग. तर हे माहीत आहे फंक्शन डेफिनेशन पण हेड टॅगमध्ये करतो. 2 स्टेटमेंट्स आर इन्क्लुडेड इन स्टार्ट फंक्शन. आता जे काही आपले स्टार्ट फंक्शन असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट असणार आहेत. एक असणार आहे पॉज फंक्शन आणि दुसरं असणार आहे डिस्प्ले फंक्शन. याला आपण स्टेटमेंट पण म्हणू शकतो. तर आता पॉज स्टेटमेंटमध्ये काय असणार आहे किंवा पॉज फंक्शनमध्ये पॉज फंक्शन टेम्पररी स्टॉप्स द मॅसेज फ्रॉम मूविंग अलॉंग द स्टेटस बार. आता पॉज म्हणजे आपण जनरली जे पॉज गोष्टी करतो त्यासाठी असते. हे काय करतं एखादी गोष्ट टेम्पररी स्टॉप करते. तर या ठिकाणी काय होणार आहे जो काही आपला मॅसेज असणार आहे मूविंग स्टेटस बारवरचा तो काय करणार आहे टेम्पररी काळास म्हणजे काही कालावधीसाठी तो तिथं त्याला थांबवणार आहे. आणि जो डिस्प्ले फंक्शन असणार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे डिस्प्ले फंक्शन कॉजेस द टेक्स्ट टू मूव्ह अलॉंग द स्टेटस बार. म्हणजे ज्या वेळेला आपण पॉज करणार असेल त्यावेळेला पॉज करायचं आणि पुन्हा आपल्याला तो शो करायचा असेल तर आपण त्याला डिस्प्ले फंक्शन यूज करतो किंवा नव्यानं स्टार्टिंगला पण आपण त्याला डिस्प्ले फंक्शन देऊ शकतो किंवा पॉज नंतर पण आपण त्याला डिस्प्ले फंक्शन देऊ शकतो. द पॉज फंक्शन परफॉर्म 2 ॲक्शन्स. तर ज्यावेळेला आपण पॉज करणार असतो त्याच्या वेळेला त्याच्यामध्ये 2 ॲक्शन्स आपल्याला मिळणार आहेत. पहिला जो असणार आहे तो असणार आहे क्लिअर टाईम आउट फंक्शन. म्हणजे आपल्याला किती टाईमसाठी त्याला टेम्पररी स्टॉप करायचा असणार आहे तो आपल्याला टाईम आऊट त्याला डिस्प्ले किंवा त्याला ते फंक्शनमध्ये त्याला रिसेट करून आपल्याला टाईम आऊटचा क्लॉक असेल तो त्याला आपल्याला तिथं असाईन करावं लागतं. अँड क्लिअर टाईम आउट फंक्शन इज प्री डिफाईंड फंक्शन. आता हे फंक्शन आपल्याला प्री डिफाईंड फंक्शन म्हणून मिळतं. तर प्री डिफाईंड ह्याचा अर्थ काय जास्त सांगावं लागणार नाही आपल्याला माहीत असतं. द टाईम आउट क्लॉक इज सेट इन द डिस्प्ले फंक्शन डेफिनेशन. आता जो काही आपला टाईमआउटचा क्लॉक असणार आहे तो आपण सेट कुठे करायचा डिस्प्ले फंक्शनमध्ये आणि आपण जे क्लिअर टाईमआउट असणार आहे तो आपण पॉज फंक्शनमध्ये बघणार आहोत. द क्लिअर टाईमआउट फंक्शन रिक्वायर्स 1 पॅरामीटर विच इज द रेफरन्स टू द क्लॉक. म्हणजे आपण मगाशी डिस्कस केले की ज्यावेळेला आपण जे काही टाईमआउट सेट करणार असणार आहे त्यावेळेला आपल्याला तिथं त्याचा क्लॉक टाईम आपल्याला माहीत असला पाहिजे की किती टाईमसाठी आपल्याला ते टेम्पररी स्टॉप करायचं असणार त्याच्यासाठी त्याचा रेफरन्स माहीत हवा आपल्याला क्लॉकचा. दिस रेफरन्स इज रिटर्न बाय द सेट टाईम आऊट फंक्शन. आता क्लिअर टाईम आऊट आणि सेट टाईम आऊट हे 2 फंक्शन आपण इथे यूज करणार असणार आहे आणि जे काही क्लॉकचं टाईम असणार आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आपण ते सेट करण्यासाठी आपण डिस्प्ले फंक्शनमध्ये त्याचं डेफिनेशन करतो. या गोष्टी काय इतक्याच काय अवघड नाही आहेत कारण याच्या बेसिक्स आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे आणि फक्त ह्या मेथड्स ह्या फंक्शन्स आपण त्या बेसिक्समध्ये शिकलेल्या गोष्टी आपण त्या सिंटॅक्समध्ये आणि फंक्शन्समध्ये तिथं राईट करायचं आहे पुट आऊट करायचं आहे. देन द सेकंड वन इज द पॉज फंक्शन सेट्स द फ्लॅग that indicates the message isn't displayed on the status bar. म्हणजेच जे काही आपण पॉज फंक्शन यूज करणार आहे ते इंडिकेट काय करतं की जे काही मॅसेज आपण स्टेटस बारवरती शो करणार आहे तो काय करणार आहे डिस्प्ले झालेला नसणार आहे किंवा तो तात्पुरता आपल्याला थांबवलेला असणार आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पार्ट येतो तो असणार आहे आपला बॅनरची ॲडव्हर्टिजमेंट. द नेक्स्ट पॉईंट इज बॅनर ॲडव्हर्टिजमेंट. तर बॅनर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आपल्याला काय असणार आहे की इट इज
positioned near top of the web page. Its purpose is to get attention of the visitor. म्हणजे ह्याचं पोझिशन काय असणार आहे आपल्याला, की जे वेब पेज आपल्याला असणार आहे त्याच्या टॉपवरती. म्हणजे ज्या वेळेला आपला एखादा विजिटर आपल्या वेब पेजवरती एंटर करणार असणार आहे त्याच्या वेळेला त्याचं अटेन्शन घेण्यासाठी आपण काय करतो, एक बॅनरची ॲडव्हर्टिजमेंट आपण त्याला शो करतो. The banner advertisement are in such a file format, for example GIF, JPG, TIFF or in other any type of graphic file format. The first point is we have to do, that is create several banners advertisements using the graphic tool such as a Photoshop. If you want to more than one advertisement, you can rotate them on your web page. आता ह्या गोष्टी आपण करायच्या कशा, की एखादी मला माझ्या वेब पेजवरती मला एक बॅनर ॲडव्हर्टिजमेंट तयार करून त्याला एखाद्या विजिटरला शो करायचं असेल तर मी काय करणार, एखादं ग्राफिक टूल यूज करून मी त्याला तिथं क्रिएट करून घेणार. जसं की फॉर एक्झाम्पल फोटोशॉप असेल, त्याच्यामध्ये मी एखादी ॲडव्हर्टिजमेंट मी तयार केली. त्याच्यानंतर काय करायचं आहे, मी एका ठिकाणी एक डिस्प्ले केली. पण एका ठिकाणी डिस्प्ले केल्यानंतर मला 30 ॲडव्हर्टिजमेंट बऱ्याच ठिकाणी रोटेट करायचे असणार आहे, किंवा मोर दॅन वन टाईम मला ती ॲडव्हर्टिजमेंट हवी असेल तर मी त्याला काय करणार, रोटेट करणार माझ्या वेब पेजवरती, की जेणेकरून मला मोर दॅन वन ॲडव्हर्टिजमेंट शो करायचे असणार त्याच्या वेळेला. अँड सेकंड वन इज क्रिएट ॲन इमेज एलिमेंट in your web page with the height and width necessary to display the banner advertisement. तर ज्यावेळेला आपण एखादी बॅनर ॲडव्हर्टिजमेंट तयार केली, मी पोस्ट करण्यासाठी काय करणार, क्रिएट करणार आणि त्याचं वन ओवर मोर पाहिजे असेल तर मी त्याला रोटेट करणार किंवा नाही करणार हे आपल्यावर डिपेंड असणार आहे. त्याच्यानंतर जे काही इमेज आपल्याला डिस्प्ले करायचं असणार आहे आपल्या बॅनरसाठी, तर त्याला आपल्याला तिथं एक इमेज एलिमेंट तयार करावा लागतो आणि त्या इमेज एलिमेंटला आपल्याला हाईट आणि विड्थ द्यावी लागते, की जेणेकरून माझी बॅनर ॲडव्हर्टाईजमेंटची जी काही हाईट असणार आहे आणखी जी काही विड्थ असणार आहे ती मला त्या ठिकाणी डिस्प्ले करायची असणार. त्याच हाईट आणि विड्थमध्ये तो इमेज एलिमेंट आपल्याला डिस्प्ले होणार आपल्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये. बिल्ड अ जावास्क्रिप्ट दॅट लोड्स अँड डिस्प्लेज द बॅनर ॲडव्हर्टिजमेंट्स इन कंजक्शन विथ ॲन इमेज एलिमेंट. आता काय करायचं, जे काही आपण जी स्क्रिप्ट लिहिणार असणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं, लोडिंगचा पार्ट ठेवायचा, की जेणेकरून माझा इमेज एलिमेंट असणारा पहिला लोड करून घ्यायचा आपल्या वेब पेजवरती आणि ज्यावेळेला लोड होतो त्यानंतर तो डिस्प्ले करायचा आपला बॅनर ॲडव्हर्टिजमेंट विथ द हेल्प ऑफ इमेज एलिमेंट. ह्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. द नेक्स्ट पॉईंट इज लोडिंग अँड डिस्प्लेइंग बॅनर ॲडव्हर्टिजमेंट. आता या दोन गोष्टी आपण बघितल्या, की लोडिंग करून घ्यायचा, लोड करून घ्यायचा वेब पेजवरती आणि नंतर त्या डिस्प्ले करायच्या. तर ते कशा प्रकारे करायच्या, युअर फर्स्ट जॉब इज टू बिल्ड युअर बॅनर ॲडव्हर्टिजमेंट. देन द बॅनर शूड ऑल द बी सेम साईज सो दे लुक प्रोफेशनल ॲज दे रोटेट ऑन द वेब पेज. पहिला तर तुम्हाला एक बॅनर ॲडव्हर्टिजमेंट तयार करायला पाहिजे किंवा एक बिल्ड करायला पाहिजे न्यू ॲडव्हर्टिजमेंट. त्याच्यानंतर ज्या प्रकारच्या मल्टिपल ॲडव्हर्टाईजमेंट तुमच्या वेब पेजवरती असणार आहे तर त्या बऱ्यापैकी किंवा एक्झॅक्टली सेम साईजच्या हव्या पाहिजेत, जे की त्याचं हाईट आणि विड्थ सिमिलर असली पाहिजे, जेणेकरून ते दिसताना एक स्टँडर्ड आणि एक प्रोफेशनल लुक देऊन जातं तुमच्या वेब पेजसाठी. द इमेज एलिमेंट दॅट इज बॅनर शूड बी सेंटर्ड इन द पेज युजिंग द सेंटर टॅग विदिन द बॉडी टॅग ऑफ युअर वेब पेज. आता जो काही माझा ॲडव्हर्टिजमेंट शो करायचा असणार तो मला काय करायचा, माझ्या वेब पेजच्या सेंटरला अलाईन करायचा असणार. मग मी काय करणार, सेंटर टॅग हा यूज करणार, पण कुठे यूज करणार, माझ्या HTMLच्या बॉडी टॅगमध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया, मी एक घेतला बॉडी टॅग, त्याच्यामध्ये मी घेतला सेंटरचा टॅग, त्याच्यामध्ये मी काय घेतला, जो काही माझा इमेज असणार आहे ॲडव्हर्टिजमेंटचा, तर मी इमेज सोर्स घेतला न्यू add1.jpg हा झाला त्याचा सोर्स पाथ URL. त्याच्यानंतर मी घेतला विड्थ 400, हाईट घेतला 75, हे पॅरामीटर आपले झाले. त्याच्यानंतर मी काय घेतला, एक नेम घेतला जो की असणार आहे माझा रोटेट बॅनर. मला
हाच ॲडव्हर्टिजमेंट रोटेट करायचा आहे, बिकॉज मला मोर दॅन 1 टाइम्स हा ॲडव्हर्टिजमेंट शो करायचा असतात. सेंटर टॅग मी क्लोज केला, बॉडी टॅग मी क्लोज केला. अशा प्रकारे आपण एका वेबसाईटवरती आपण मल्टिपल बॅनर ॲडव्हर्टिजमेंट पोस्ट करू शकतो आणि त्याला सेंटरला अलाइन करू शकतो. The first step is to build JavaScript that will rotate the banner on your web page. You will define the JavaScript in the head tag. त्या गोष्टी आपल्याला डिस्कस केल्या, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. The first point is we have to load banner advertisement into an array. आता ह्या आपल्याच असणार एक प्रकारचा आपण म्हणू शकतो याला प्रोसिजर की स्टेप बाय स्टेप आपण कशा प्रकारे करू शकतो. पहिला तर मला काय करायला हवा की जो काही माझा बॅनर ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे तो मला लोड करून घ्यायला पाहिजे. कुठे? आपल्या ॲरेमध्ये, एका ॲरेमध्ये त्याला लोड करून घेऊन ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर डिटरमाइन वेदर द ब्राउझर सपोर्ट्स द इमेज ऑब्जेक्ट. मग त्याच्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार की त्या ब्राउझरवरती जी काही आपला इमेज ऑब्जेक्ट असणार आहे त्याचा फॉर्मॅट असणार आहे तो त्याला सपोर्ट करतो किंवा नाही करत, ह्या गोष्टी आपल्याला डिटरमाइन कराव्या लागणार. आणि थर्ड पॉईंट इज डिस्प्ले अ बॅनर ॲडव्हर्टिजमेंट. या गोष्टी सगळ्या आपण करून झाल्यानंतर आपला जो काही ॲडव्हर्टिजमेंट असणार आहे तो आपण त्याच्यावरती डिस्प्ले करायचा. अँड द फोर्थ वन इज पॉज बिफोर डिस्प्लेइंग द नेक्स्ट बॅनर ॲडव्हर्टिजमेंट. तर जो काही नेक्स्ट बॅनर ॲडव्हर्टिजमेंट आपण शो करणार आहे त्याच्या अगोदर तो जो डिस्प्ले केलेला बॅनर असणार आहे तो आपल्याला पॉज करावा लागतो आणि सेकंड वनला आपण त्याला स्टार्ट करावं लागतं. You load the banner advertisement into an array by declaring array object and initializing it with the file name of each banner advertisement. आता आपल्याला कळाले की जो काही बॅनर असणार आहे त्याला मी लोड करायला हवं आणि लोड कुठे करायचा तर तो आपल्या ॲरेच्या ऑब्जेक्टमध्ये करायचा. आणि ॲरे ऑब्जेक्टमध्ये लोड करताना आपण जो काही आपला फाईल नेम असणार आहे तो आपल्या ॲरे इनिशियलाइजमध्ये आपण तो डिफाईन करायचा, तिथे डिक्लेअर करून ठेवायचा आपल्या ॲरेमध्ये. तर एक फॉर एक्झाम्पल मी घेतला बॅनर्स इज इक्वल टू न्यू ॲरे. तर इथं आपण ॲरे क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी काय घेतला, जो काही माझ्या फाईलचा नेम असणार आहे तो मी नेम घेतला. त्याच्यानंतर सेकंड फाईलचा सेकंड नेम, थर्ड फाईलचा थर्ड नेम. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी लोड करू शकता आपल्या ॲरेच्या ऑब्जेक्टमध्ये. तर आपण ह्या गोष्टी करताना आपल्याला फॉलोइंग मेथड्स किंवा टॅग्स किंवा ऑब्जेक्ट फंक्शन्स यूज करावा लागतात. फर्स्ट असणार आहे तो असणार आहे डिस्प्ले बॅनर फंक्शन. तर हा फंक्शन आपल्याला यूज करावा लागणार, क्रिएट करावा लागणार. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला हवी असणार ती असणार आहे आपला इमेज ऑब्जेक्ट, जो की आपला बॅनर असणार आहे तो असणार आहे. आपण यूज करू शकतो त्याला डॉक्युमेंट डॉट इमेजेस ह्या सिंटॅक्सनुसार पण. आणि नेक्स्ट आहे करंट बॅनर मेथड अँड डिस्प्ले बॅनर मेथड किंवा फंक्शन. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये यूज कराव्या लागणार. त्याच्या खालोखाल आपल्याला इमेज टॅग हा टॅग यूज करावा लागणार ह्या गोष्टीमध्ये, या बॅनर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये. आणि ज्या वेळेला आपल्याला रोटेट करायचं असेल एखादा बॅनर तर आपण सिंटॅक्स काय घेणार, डॉक्युमेंट डॉट रोटेट बॅनर डॉट SRC. त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपण काय लिहिणार, इज इक्वल टू बॅनर्स. आणि त्याच्यामध्ये जो काय आपला करंट बॅनर असणार आहे तो आपला बॅनर लिहायचा. असं आपण आपल्या वेबपेजवरती डेव्हलप करताना या गोष्टी सगळ्या करायच्या असणार आहे. तर आजच्या सेशन्समध्ये आपण 6.1 स्टेटस बार आणि 6.2 बॅनर या बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत. आणि ह्या टॉपिकमध्ये डिफिकल्ट अशा कोणत्या गोष्टी नाही आहेत, फक्त सिंटॅक्स आणि यूज करायची पद्धत फक्त आपल्याला लक्षात घ्यावी लागणार.